वंशावळ म्हणजे काय? जमीन हक्काबाबत वंशावळीचा उपयोग कसा होतो? ही वंशावळ कशी काढायची? जाणून घेऊया तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं. पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर दररोज अशा प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी ATV मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारं घंटीचं बटन ऑन करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. वंशावळ म्हणजे आपल्या कुटुंबाचा इतिहास असतो. कोणत्याही जमिनीवर हक्क सांगताना त्या जमिनीवर हक्क सोडणाऱ्यांचा तो कौटुंबिक इतिहास असल्यानं कायदेशीररित्या ग्राह्य धरलं जातं. तसेच आपल्याकडे आपल्या कुटुंबाची वंशावळ असेल तर आपल्याला आपल्या मागील 10 पिढ्यांचा इतिहास समजून घेण्यास मदत होते. म्हणूनच आम्ही वंशावळ म्हणजे काय आणि ही वंशावळ कशी तयार करायची, वंशावळ तयार करताना कोणकोणत्या माध्यमांचा वापर करायचा, हे आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. या लेखाच्या वाचनातून तुम्ही तुमच्या कुटुंबाची वंशावळ तयार करू शकता. कारण वंशावळ हे शासकीय कामात किंवा जमिनीवर हक्क सांगताना कायदेशीर कागदपत्र म्हणून ग्राह्य धरलं जातं. वंशावळ कशी काढायची? वंशावळ म्हणजे आपला कुटुंबीय इतिहास, ज्यात आपल्या पूर्वजांची माहिती, त्यांचं नाव, जन्म, मृत्यू व त्यांच्याशी संबंधित इतर माहिती सामावलेली असते. वंशावळ काढणं हा एक महत्त्वाची आणि अभ्यासपूर्ण प्रक्रिया आहे, जी आपल्याला आपल्या कुटुंबियांच्या इतिहासाशी जोडते. वंशावळ काढण्यासाठी अनेक पद्धती आहेत आणि काही साधनं व संसाधनांची आवश्यकता असते. चला तर मग वंशावळ कशी काढायची यावर सविस्तर चर्चा करूया. प्राथमिक माहिती गोळा करणे. वंशावळ काढायला सुरुवात करताना आपल्याला सर्वप्रथम आपल्या कुटुंबातील सदस्यांकडून माहिती गोळा करणं आवश्यक आहे. आपल्या पालक, आजी, आजोबा, काका, काकी, मामा, मामी इत्यादींना विचारून कुटुंबांच्या इतिहासाबद्दल माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा. त्यांच्याकडून नावं, जन्म, तारीख, ठिकाण, विवाहाच्या तारखा, मृत्यूच्या तारखा आणि इतर महत्त्वाची माहिती विचारात घेणं आवश्यक आहे. कागदपत्रांची तपासणी. पूर्वजांची माहिती गोळा करत असताना काही महत्त्वाची कागदपत्र तपासली जाऊ शकतात. उदाहरणार्थ जन्म प्रमाणपत्र, विवाह प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, शाळेचं रेकॉर्ड, सरकारी नोंदी, वंशावळाची जुनी नोंदी, धर्माची नोंदी जसे की पंढरपूरच्या व्रतधारींची नोंद इत्यादी. ही कागदपत्र आपल्याला आपल्या वंशावळाच्या माहितीच्या शोधात मदत करू शकतात. पारंपरिक व डिजिटल साधनं वापरणं. वंशावळ काढण्यासाठी पारंपरिक पद्धतीशिवाय आधुनिक डिजिटल साधनं देखील वापरली जातात. इंटरनेटवर वंशावळ तयार करण्यासाठी अनेक वेबसाईट उपलब्ध आहेत. त्यामध्ये ancestry.com, MyHeritage, फॅमिली सर्च यांसारखी साईट्स आपल्याला वंशावळ तयार करण्यास मदत करू शकतात. या वेबसाईटवर आपल्याला कुटुंबाची माहिती भरल्यावर त्यावरून आपल्याला पूर्वजांच्या नात्यांचा शोध मिळू शकतो. नोंदी आणि वृत्तपत्रांचा अभ्यास. कुटुंबाचा इतिहास काढताना प्राचीन वृत्तपत्रे आणि सरकारी रेकॉर्ड्स देखील महत्त्वाचे ठरू शकतात. यामध्ये खास करून कोर्ट रेकॉर्ड्स, जन्म आणि मृत्यू नोंदी, ट्रिब्युनल नोंदी, जमीन खरेदी विक्रीचे कागदपत्र इत्यादी समाविष्ट होतात. या नोंदीवरून आपल्याला अधिक तपशीलवार माहिती मिळू शकते. वंशावळ काढताना ध्यानात घ्यायच्या गोष्टी. आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या तपशीलवार माहिती मिळवणं, जुनी कागदपत्र आणि ऐतिहासिक नोंदी तपासणं, इंटरनेटवरील योग्य संसाधने वापरणं, पूर्वजांची माहिती मिळवण्यासाठी अनेक स्रोतांचा वापर करणं, गोंधळ टाळण्यासाठी प्रत्येक माहितीची योग्य पद्धतीनं नोंद ठेवणं. कुटुंबाची वंशावळ नसल्यास काही अडचणी निर्माण होऊ शकतात, ज्यात खालील गोष्टींचा समावेश असतो. आस्थापना आणि मालमत्ता हक्क. वंशावळ नसल्यास कुटुंबातील सदस्यांना मालमत्ता, पैसे किंवा इतर संपत्तीवर हक्क सिद्ध करणं कठीण होऊ शकतं. तसेच वारसा हक्क कसं वितरित करायचे याबद्दल स्पष्टता न होऊ शकते. वैधानिक अधिकार. वंशावळ नसल्यामुळे कुटुंबांचे सदस्य ज्या वैधानिक हक्कांचा दावा करतात त्यामध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. उदाहरणार्थ आपत्ती व्यवस्थापन, वारसाच्या हक्कांचं वितरण इत्यादींमध्ये अडचणी येऊ शकतात. वैद्यकीय आणि कायदेशीर समस्या. कुटुंबातील सदस्यांना किंवा नातेवाईकांना वैद्यकीय किंवा कायदेशीर निर्णय घेताना ओळख सिद्ध करणं कठीण होऊ शकतं. विशेषतः जर वंशावळ स्पष्ट नसेल, सामाजिक ओळख आणि एकात्मतेची भावना कमी होणं. कुटुंबाच्या वंशावळचा अभाव आढळल्यास आगामी पिढ्यांना त्यांच्या कुटुंबियांशी कनेक्शन किंवा ओळख कमी होऊ शकते. कुटुंबांची पारंपरिक एकता आणि सामाजिक समर्थन घटक कमजोर होऊ शकतात. अधिक विधानिक अडचणी. वंशावळ नसल्यास त्यातून कोणत्याही कुटुंबियांचा वारसा किंवा संपत्तीवर हक्क मिळवणं, हयात असलेले किंवा मृत व्यक्तींच्या वारशांशी संबंधित असलेल्या कागदपत्रांमध्ये अडचणी येऊ शकतात. यामुळे वंशावळ तयार करणं आणि त्यातले महत्त्वाचे कागदपत्र वेळोवेळी तयार ठेवणं उपयुक्त ठरतं. तर ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबत इतरांना पण शेअर करा. याविषयी आपले काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.